नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रोफेसर इथेश सर. पुन्हा मी तुम्हाला माझ्या ठिकाणी IBOP IS अकॅडमीच्या या युट्यूबच्या प्लॅटफॉर्मवरती ऑनलाईन प्लॅटफॉर्म तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, या ठिकाणी आपण मागच्या टायमाला डिपार्टमेंटल GRO डिस्कस केलं होतं. या टायमाला आपण आपले जे अर्थमंत्री आहे निर्मला सीतारामन यांनी या ठिकाणी जीएसटी स्लॅब मध्ये या ठिकाणी चेंजेस केलेला आहे. 3 आणि 4 सप्टेंबरला 2025 मध्ये या ठिकाणी नवी दिल्ली या ठिकाणी परिषद झाली होती. ओके, ही 56वी जीएसटी परिषद होती आणि या परिषदेमध्ये जे पहिले 4 प्रकारचे आपले स्लॅब होते ते कमी करून सध्या 2 स्लॅब या ठिकाणी बनवलेले आहे. ज्यामध्ये पहिले आपण बघितलं 5%, 12%, 18% आणि 28% होते. 5%, 12%, 80% आणि 28% होतं. पण आता या ठिकाणी कमी करून सध्या या ठिकाणी 2 स्लॅब ठेवलेले आहे, 5 ते 12%. ओके, ज्याच्यामुळे आपल्याला खूप मोठा फायदा होणार आहे. मग कुठल्या वस्तू स्वस्त होणार आहे, कुठल्या वस्तू महाग होणार आहे, या ठिकाणी आपण डिटेल बघणार आहोत. ओके, तर बघा मित्रांनो, या ठिकाणी पहिले आपण जर विचार केलं, जर तुम्ही विचार केलं तर या ठिकाणी सर्वात पहिले तुमच्या समोर जे आले बघा की आपल्या जीएसटी स्लॅब बद्दल तुम्हाला दिसतंय की या ठिकाणी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जीएसटी काउन्सिल बैठक घेतली. काय घेतली? जीएसटीची काउन्सिल बैठक घेतली. या बैठकीमध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेऊन सर्वसामान्य लोकांना काही दिलासा देण्याचा प्रयत्न या ठिकाणी देण्यात आला आहे. काही गोष्टीसाठी आता अजिबात जीएसटी तुम्हाला भरावं लागणार नाही. ओके, अशा काही गोष्टी आहेत की ज्यामध्ये तुम्हाला जीएसटी भरण्याची गरज राहणार नाही. ओके, या ठिकाणी बघूया आपण की काय आहे. तर बघा, पहिल्या ठिकाणी आपल्या समोर येत आहे तेच म्हणजे नुकतेच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जीएसटी काउन्सिलची 56वी बैठक घेतली. किती बैठक होती? 56वी बैठक घेतली. विशेष म्हणजे या बैठकीमध्ये काही मोठे निर्णय घेण्यात आले. सर्वसामान्यपणे एक दिलासा म्हणजे देण्याचे काम करण्यात आले आहे. जे सर्वसामान्य जनता आहे त्या ठिकाणी दिलासा देण्याचे काम या ठिकाणी करण्यात आले आहे. मागे काही दिवसापासून महागाई ही सातत्याने वाढत दिसत आहे. म्हणजे या ठिकाणी महागाई जी आहे हे कंटिन्यू या ठिकाणी वाढत होती, ज्यामुळे साधारण जे जनता होती ती या ठिकाणी महागाईमुळे भरपूर निघत होती. त्यामुळे सरकारने या ठिकाणी मोठा निर्णय घेतलाय. सरकारने मोठ्या प्रमाणात जीएसटी बघायला मिळत आहे. यामुळे सर्वसामान्य लोकांना दैनंदिन जीवनातील वस्तू खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसे मोजावे लागत आहेत. म्हणजे या ठिकाणी काय होत होतं की लोकांना या ठिकाणी कुठल्या वस्तू खरेदी करायची असेल तर जीएसटीचा दर जास्त असायचा. त्याच्यामुळे काय की या ठिकाणी लोकांचा खर्च दिवसेंदिवस वाढत होता. ओके, वाढत होता. नोकरदारांना टॅक्स देखील वाढवण्यात आला. या महागाईचा काळात थोडासा दिलासा आता सरकारकडून देण्यात आला आहे. काही वस्तू जीएसटी 12 आणि 28% हे स्लॅब काढून टाकलेले आहेत. म्हणजे पहिले जे 4 स्लॅब होते त्यापैकी आता 12 आणि 28% स्लॅब या ठिकाणी काढले आहे. म्हणजे किती? 5% आणि 18% स्लॅब या ठिकाणी असणार आहे. म्हणजे दैनंदिन जीवनातील अनेक वस्तू तुम्हाला स्वस्त होणार आणि काय महाग होणार त्याची या ठिकाणी आपण यादी बघूया की काय स्वस्त होणार आहे आणि काय महाग होणार आहे. बघा, पहिल्यांदा ठिकाणी आपण जर विचार केला तर चपाती, तंदुरी रोटी, दूध, पिझ्झा, औषधे, आरोग्य विमा. बघा, तंदुरी, चपाती, दूध, पिझ्झा, औषधे, आरोग्य विमा, पनीर पराठा, त्यानंतर शार्पनर, पेन्सिल, वह्या, चार्ट, खोडरबर, नकाशे, दुर्मिळ अशा आजारांच्या गोळ्या यावर 1% जीएसटी लागणार नाही. म्हणजे या ठिकाणी ज्या दुर्मिळ आजार आहेत, ज्या आजार झाले असतील लोकांना, त्या आजारावरती ज्या गोळ्या घेतल्या जायच्या त्यावरती जीएसटी लावला जायचा. आता जीएसटी लागणार नाही. विमा म्हणजे LIC वरती जीएसटी लागणार नाही. ड्रग्स वरती जीएसटी लागणार नाही. पनीर पराठ्यावरती जीएसटी लागणार नाही. ओके, तंदूर या ठिकाणी जीएसटी तर लागणार नाही. तसेच तेल, शॅम्पू, इलेक्ट्रिक गाड्या, ब्रश, टूथपेस्ट, ब्रश, साबण, बटर, तूप, चीज, चिवडे, भुजिया, डायपर, थर्मामीटर, ग्लुकोमीटर आणि टेस्ट स्ट्रिप्स, चष्मे, रोग निदान उपकरणे, ट्रॅक्टरचे टायर्स, सुटे भाग, जलसिंचन, तुषार सिंचन उपकरणे, सिलाई मशीन, दुधाची बाटली या वस्तू 5% जीएसटी लागेल. बघा, या ठिकाणी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा या ठिकाणी केलेला आहे. जे ट्रॅक्टर होतं
या ट्रॅक्टरवरती पहिल्यांदा 18% जीएसटी होता, आता हा जीएसटी घटून 5% वरती आलेला आहे. म्हणजे उदाहरण बघा, जर एखादी ट्रॅक्टर त्यावेळेला जर 10 लाखाचा असेल तर त्यामध्ये 1,80,000 रुपये या ठिकाणी गव्हर्नमेंटचं टॅक्स लागला जायचा. आता 5% जर केला असल्यामुळे फक्त 50,000च टॅक्स लागणार आहे. म्हणजे 1,30,000 रुपयाची या ठिकाणी डायरेक्ट तुमचं सेव्हिंग होणार आहे. ओके, पुढचं या ठिकाणी आपण जर विचार केलं तर या वस्तू महाग होणार आहे. मग काय महाग होणार आहे? गाड्या, महागड्या कार, महागड्या विदेशी बाईक, पान मसाला, शीतपेय, सर्व पॅकेज पेय हे आता महाग होणार आहे. म्हणजेच काय, तुमचं जो कोल्ड्रिंक्स डिपार्टमेंट आहे, जे तुम्ही स्मोकिंग डिपार्टमेंट आहे, जे ड्रग्ज डिपार्टमेंट आहे, जे मादक पेय आहे, ते या ठिकाणी काय होणार आहे? वाढणार आहे. पहिल्यांदा 33% यावरती दिला जायचा, आता 40% या ठिकाणी लावलेला आहे. म्हणजे या ठिकाणी वाढणार आहे. ओके, दैनंदिन वापरातील वस्तूवर जीएसटी हा सरकारकडून हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र यासोबत लक्झरी गोष्टीवर जीएसटी हा चांगलाच वाढल्याचे बघायला मिळत आहे. यामुळे जर आलिशान गाडी किंवा बाईक खरेदी करण्याचे स्वप्न असेल तर आता तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागणार आहे. बरं, आलिशान म्हणजे लक्झरीज गाडी बघायची असेल, लक्झरीज बाईक पाहिजे असेल तर या ठिकाणी जीएसटीचा रेट या ठिकाणी वाढवण्यात आलेला आहे. ओके, पुढे जर विचार केला तर या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भाषणात स्वदेशी वस्तू खरेदी करण्याचा नारा दिला होता. बघा, जर 15 ऑगस्ट 2025 ला ज्या ठिकाणी नरेंद्र मोदींची या ठिकाणी दिल्ली या ठिकाणी जे लाल किल्ल्यावरती सभा झाली होती 15 ऑगस्टला, त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की लवकरच आपण जीएसटी मध्ये स्लॅब कमी करणार आहोत. ओके, आणि यानंतर सरकारने निर्णय घेतला आणि जीएसटीचा स्लॅब या ठिकाणी कमी केला, ज्यामुळे या ठिकाणी सर्वांना फायदा याचा होणार आहे. ओके, म्हणजे आता तुमचं दिवाळी येते आणि दिवाळीचा जो फायदा आहे, अमेरिकेने भारतावरील टॅरिफ लावल्यानंतर भारतीय बाजारपेठेत स्वदेशी वस्तूची विक्री जास्त व्हावी अशी त्यांची इच्छा आहे. मात्र नुकताच आता जीएसटी मधून घरात दररोज लागणाऱ्या वस्तू मोठी सूट देऊन सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे. ओके, ज्यामुळे जे सर्वसामान्य वस्तू आपल्या या ठिकाणी बघायला मिळतील तर या ठिकाणी दिलासा मिळणार आहे. मित्रांनो, आपण जीएसटी मुळे काय चेंजेस झालं, काय बेनिफिट्स होणार आहे, ओके, हे या ठिकाणी आपण डिस्कस केलेलं आहे. ठीक आहे, तर मित्रांनो, तुम्हाला आमचं चॅनल कसं वाटतं? जर तुम्हाला चॅनल आवडत असेल तर सबस्क्राईबर, लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.